श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. बाळा, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस, कारण साक्षात स्वामी महाराज आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा संवाद नंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. येत्या 24 तासात मला अद्भुत चमत्कार दिसतील आणि हे चमत्कार तुमच्या आयुष्यात तुमच्या दिशेने सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येत आहे. ज्या गोष्टींची तुम्ही आयुष्यात कधीही कल्पनासुद्धा केली नव्हती, ती गोष्ट स्वामी महाराज आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होणार आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, दुर्लक्ष करू नकोस, म्हणून स्वामींचा वेळ काढून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, दगडाला मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात, तर माणसाला माणूस बनवण्यासाठी परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, जर का तुझी माझ्यावर खरी श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर मी तुला नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि माझे आशीर्वाद तुला नक्कीच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, महाराजांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. तुम्ही करा. या व्हिडिओला लाईक करा. बाळा, जीवनात अडचणी सगळ्यांना येते, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त भगवंतामुळेच येते. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. तुम्ही भाग्यवान आहात. स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत. आता तुमच्या आयुष्यात कायमचे बदलून जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगले होणार आहे. तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे, ज्याची तुम्ही कधीही अपेक्षासुद्धा केले नव्हते, तेच तुम्हाला आता प्राप्त होणार आहे. जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. भाग्यवंत ठरा. बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. मला माहिती आहे तू खूप दुःखातून जात आहेस, पण आता तुझे सर्व दुःखाचे दिवस संपलेले आहेत. आता निश्चिंत राहा, रडायचे नाही. त्या अश्रूंना सांग की माझे स्वामी आई माझ्या पाठीशी आहे. आता कुठलेही संकट आले तरी तुला डगमायचं नाही. कितीही काटे आले तरी, कितीही नकारार्थी लोकांशी तुझा संपर्क झाला, कोणीही तुझ्या वाईट करण्याचे ठरवले, तरीही तुला चिंता करण्याचे, घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण तुझ्या आयुष्यात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आली आहे. तुझ्या पाठीशी, तुझ्या बरोबर, तुझ्या हृदयात तिचं कायम नियंत्रण वास आहे. आता अशक्य ते शक्य होणार आहे. लेकरा, हे तू लक्षात ठेव आणि विश्वास असेल तर होय देवा असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. भाग्यवंत ठरशील. बाळा, लक्षात ठेव, कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळांना ठणकावून सांग, आता त्यांची हिंमत नाही. तुझ्यासमोर येण्याचे कारण तुझ्या आयुष्यात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. कुटुंबासाठी तू जे काही स्वप्न आजपर्यंत बघितले आहेस
आता ते पूर्ण करण्याचा मागे तू लाग. प्रत्येक कार्य हाती घेऊन तू प्रत्येक स्वप्न पूर्ण कर. तुझ्या पाठीशी मी आहे. घाबरू नकोस. तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत. संकटांचा सामना करते. कार्य हाती घे आणि मग बघ यामध्ये फक्त यश आणि यशच तुला मिळणार आहे. कारण तुझ्या कष्टाचे, तुझ्या मेहनतीचे आता चीज होताना दिसणार आहे. मला मान्य आहे की तू खूप कष्ट करूनही तू आजपर्यंत काही गोष्टींमध्ये यश मिळवले नाही. तुला जास्त कष्ट नकोय, पण बाळा आता हे सर्व काही तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे. जे दुःख तू भोगले आहेस, आता ते सुख, वैभव, आनंद आणि भरभराट तुझ्या दिशेने येत आहे. तू घाबरू नकोस. तू संकटांचा सामना करत राहा. सोबतीला कोणीच आले नाही. तुला गरज होती तेव्हा त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली. हे सर्व मी पाहिली आहे. पण माझ्या लेकरा, तू चिंता करू नकोस. ते त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच भोगेल. पण तुला कोणाच्याही वाट्याला जायचं नाही. कोणाच्याही वाटेत चिंतायचे नाही. कोणाचा हे अपमान करायचा नाही. आपल्या नेहमीच थोड्या मोठ्यांचा आदर राखायचा. कारण एकदा मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंदाने जगायचे आहे. सोबतीला कोणीच नसलं तरी चालेल. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. कधीही डगमगता कामा नये. नेहमी स्मरण ठेवायचे. भगवंताचे स्मरण ठेवायचे. माऊलीचे की माझ्या माऊली माझी पाठीशी आहे. मला घाबरण्याचे कारण नाही. आता माझा भगवंत माझ्या बरोबर असताना मी सर्व काही स्वप्न, माझे सर्व ध्येय माझे पूर्ण होणार आहे. माझी आर्थिक चिंता मिटणार आहे. असे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेव आणि मग बघ तुझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही नकारात्मक शक्ती काही क्षणात निघून जातील. सर्व गोष्टींसाठी तू फक्त धीराने, संयमाने वाट चालत राहा. असे म्हणू नकोस की मला या गोष्टी या क्षणी हव्या आहेत. बाळा, काही गोष्टींना वेळ लागतो. त्यासाठी आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास असायला पाहिजे. आपल्या भगवंतावरती सुद्धा विश्वास असायला पाहिजे. स्वामीवर विश्वास आहे ना, तर बाळा याच विश्वासाच्या जोरावर तुझ्या सर्व मनातील इच्छा आता पूर्ण होण्यापासून कोणीसुद्धा अडवू शकणार नाही. आता तुझ्या सर्व आर्थिक चिंता मिटल्या जाणार आहेत. स्वामी आईंच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व तुझ्या आर्थिक प्रश्न निघून जाणार आहेत. तुला प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. त्या दिशेने तुला सुंदर मार्ग मिळणार आहे. त्या मार्गावर तुला आता चालायचे आहे. फक्त हे करत असताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घे. होय बाळा, मोठ्यांचा आशीर्वाद तू घे. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. कारण जेव्हा आपण त्यांना दुःख करतो, त्यांची मन दुखावतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात. असे काही वाद निर्माण होतात. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका भक्त आहेस. विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना जरूर शेअर करा.
कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत होत असतं आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता. स्वामींच्या आशीर्वादाने नेहमी तुमच्या पाठीशी असत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.